नमस्कार, मी मेघा वनारसे सण संस्कृती व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज सुई धागा शिवण क्लासमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बाळाचं लाळेर बीब। काही बाळांची लाळ गळते, यासाठी लाळेरचा उपयोग करायचा असतो आणि म्हणूनच लाळेरसाठी आपण सुती किंवा टर्किसचे कापड वापरावे। साधारणपणे पाव मीटर कापडात 2-3 लाळेर होतात आणि त्याच्यावर आपण पेंटिंग करू शकतो, भरतकाम करू शकतो, पॅचवर्क करू शकतो। आणि बरेचदा काय होतं की काही बाळांची लाळ जास्त गळते, त्यामुळे त्यांचं झबलं वगैरे अंगरखा ओला होतो। मग अशा वेळेला त्याच्या मागच्या बाजूला पातळ प्लास्टिक लावतात किंवा त्याला आतून स्पंज अस्तर घालतात। तर लाळेरसाठी आपल्याला आता काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। साहित्यासाठी आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा कापड, मऊ कॉटनचं कुठलंही सुती कापड चालू शकतं। पेपर कटसाठी आपल्याला लागणार आहे कटिंगचा पेपर, सुई दोरा, चॉक, पेन, झालरसाठी कापड, पायपिंग आणि लेस। हे 3 ऑप्शनल आहे, यातलं कोणतंही एक आपण वापरू शकतो। टेप, कात्री, टाचण्या, पट्टी आणि ओपनर आणि शिवणाचं इतर साहित्य। जी लाळेर बीबचं जे माप आहे त्याची आपण उंची जी आहे ती घेतलेली आहे 8 इंच, रुंदी जी आहे ती आपण घेतलेली आहे 8 इंच। अशा प्रकारे हा साधारणपणे गोलसर असा आपण बीब करणार आहोत लाळेर। तर आता हे आकृती वर्णन आहे। इथे आपण घडी घेतलेली आहे कापडाची आणि 0 ते 1 जे आहे ते आपण उंचीमध्ये 1 जमा केलेला आहे, म्हणजे 8 मध्ये आपण 1 जमा केले, 9 इंच आहे। त्यानंतर 2 ते 0 जे आहे, 2 ते 0 हे साधारणपणे 4 अधिक 1, उंचीच्या निम्मे अधिक 1, 5 इंच झालेला आहे। हा चौकोन आपण करून घेतलेला आहे। त्यानंतर 3 ते 1 आणि 2 ते 0 अशा प्रकारे हा संपूर्णपणे चौकोन तयार झाला। 4 ते 0 जे आहे ते आपण 2 इंच घेतलेला आहे, हे गळ्यासाठी घेतलेला आहे। 5 ते 4 जे आहे ते 2 इंच घेतलेले आहे, गळा रुंदी घेतलेली आहे ही। 6 ते 4 जे आहे ते अर्धा इंच घेतलेला आहे, हे 6 ते 4 मागचा गळा येतो हा। 7 ते 4 जे आहे ते 2 इंच घेतलेला आहे, तो पुढचा गळा घेतला आहे आपण। त्यानंतर 8 ते 0 जे आहे ह्याच्यामध्ये तर ते आपण मागच्या गळ्याचा गोल आहे हा, तर हा आपण 2 इंच घेतलेला आहे। 9 ते 2 जो आहे तो आता आपण 3 इंच घेतलेला आहे। 9 ते 2 हा 9 आणि 2 हा साधारणपणे मध्य घेतलेला आहे, 3 ते 2चा हा आपण मध्य घेतलेला आहे। 10 ते 3 जे आहे ते आपण 3 इंच घेतलेला आहे आणि 5, 6, 7 हा आपण असा गळ्याचा आकार दिलेला आहे त्याला या पद्धतीने। आणि 6, 8, 9, 10 आणि 1 हा बाहेरच्या गळ्याचा आपण आकार देणार आहोत। अशा रीतीने पूर्णपणे आपण ही आकृती काढून घेतली। आता आपण पेपरवर ही आकृती कशी काढायची ते पाहूयात। 0, 2, 3, 1 अशा पद्धतीने आपण हा चौकोन काढून घेऊन आतमध्ये पूर्ण मापाप्रमाणे आकृती काढून घेतलेली आहे। तर आता आपण हा कट जो करणार आहे तो करूया।
बीबचा म्हणजे लाळेरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याचा अभिप्राय तुम्ही मला जरूर कळवा। आता मी लवकरच तुम्हाला बाळाचं जॅकेट, फुलबाईचं जॅकेट, थंडीचं आतून घालायची त्याची बाईची बंडी तुम्हाला मी दाखवणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।